आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी तुला शांतपणे परत विचारतेय, त्या पार्टीत तू नक्की काय करत होतीस? मॅम, मी काहीही केलेलं नाहीये. हजारदा सांगितलंय मी हे तुम्हाला. हजारदा खोटं बोललं की ते खरं होत नाही संचिता. मी तुला शेवटचं विचारतेय, त्या रात्री पार्टीमध्ये तू काय करत होतीस आणि स्वानंदीच्या सोबत तू काय केलंस? मॅम, मी खरंच सांगते, मी काहीही नाही केलंय. हो, माझा सुजितचा याच्याशी काही संबंध नाहीये. त्या पार्टीनंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो, रात्रभर एकत्र होतो. मी हे सांगितलंय तुम्हाला. हॉटेलची बिल्स सगळं तुम्ही चेक केलंय, तरी पण पुन्हा पुन्हा का विचारताय हे? शिंदे, तू ह्याला का बोलावलं इथे? हा, तू का आलास? अच्छा, म्हणजे याने काही खोटं नाटक सांगितलंय का माझ्याबद्दल? हा, स्वानंदीच्या सांगण्यावरून सांगितलंयस? प्लॅन आहे तुमच्या दोघांचा? मॅम, तुम्ही याचं ऐकून मला अरेस्ट केली? याचं काय खोटं बोललाय? खोटं मी बोलतोय का तुम्ही? बघा मॅडम, मी सगळं खरं सांगतो. बघा, यांनी मला पैसे ऑफर केले म्हणून मी ही सगळी कामं केली. हा, तुम्ही मला पैसे देणार आणि बाहेर मस्त मजा मारणार. मला शिक्षा झाली की तुम्ही मोकळ्या मजा मारायला, आहे ना? मी का भोगू तुमच्या पापाची फळं? सांगा ना. हे बघा, तुम्ही सांगितलं ना म्हणून मी हे सगळं केलं. तुमचं काय गेलं हो? पण माझी इज्जत गेली, नोकरी गेली, सगळं गेलं. आता खरंच मॅडम, बास झालं हे सगळं. मला आता काही ऐकायचं नाही. मला इथून बाहेर पडायचं, बास. हे अरविंद, तू काही काय बोलतोयस? काही तोंडाला येईल ते बरं सुटलास तू. हा, काही म्हणजे मी काही बोलतोय? हा, त्या स्वानंदीचे अश्लील फोटो काढायला आणि व्हायरल करायला मला कोणी सांगितलं होतं? सांगा ना आता. मी काही नाही सांगितलंय. अश्लील फोटो आणि मी का सांगेन हे सगळं अरविंद? कारण का तुम्हाला तुमच्या आणि सुजित सरांच्या मध्ये ती स्वानंदी नको होती म्हणून. हा आता काही बोलतोय. हा शुद्धीत नाहीये. हा, शुद्धीत तर ती स्वानंदी नव्हती. तिला तुम्ही तिच्या ज्यूस मध्ये ना गुंगीचं औषध घातलं होतं आणि बेशुद्ध केलं होतं. तोंड सांभाळून बोला. तुम्ही माझी बास दोघं.